मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्याचे 1500 रुपये ज्या महिलांना मिळाले नसेल त्या महिलांना काळजी करण्याची काय गरज नाही। आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण डिटेल माहिती दिली आणि प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये येत्या 2 तासामध्येच प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता हा जमा होणार आहे आणि 2100 रुपये मिळणार किंवा नाही मिळणार त्याची देखील डिटेल माहिती आपण संपूर्ण बघणार आहोत। आज राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय घोषणा होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष हे वेधलेलं होतं। लाडकी बहीण योजनेत सध्या 1500 रुपये मिळत असून तो हप्ता 2100 रुपये केला जाणार का याची सर्व माहिती महिलांना उत्सुक होती। या दरम्यान अजित पवार यांनी योजनेकरता एकूण 36,000 कोटीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2,53,00,000 महिला लाभार्थ्यांना जुलैपासून 2024 पासून आर्थिक लाभ हा देण्यात येत आहे। त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये इतका हा खर्च झालेला आहे। पण 2025 ते 26 या योजनेकरिता 36,000 कोटीची ही रक्कमाची तरतूद हे प्रस्तावित आहे। त्यामुळे अशी माहिती पवार यांनी दिली आणि एकाही आमदारांनी यामध्येच रोखून त्यांना 2100 रुपये झाले ना, म्हणजे 2100 रुपयाचा हप्ता हा झाला ना आणि तो कधी होणार याकडे सुद्धा त्यांचं आमदारांनी अजित पवारांचं लक्ष वेधलं होतं। तर त्यामध्ये अजित पवारांनी जरा बजेट होऊ द्या त्यानंतर सांगतो असा सल्लासुद्धा त्यांनी दिला। पण 2100 रुपये सध्या तरी झालेले नाही आहे, पण मार्च महिन्याचा हप्ता हा 12 तारखेला सायंकाळपर्यंत प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। याची सर्व महिला भगिनींनी काळजी घ्यावी। ज्यांना म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता मिळाला त्यांना सर्व पत्र महिलांना मार्चच्या 12 तारखेला म्हणजेच बुधवारला हप्ता हा मिळणार आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल प्रत्येक स्त्रियांनी सबस्क्राईब नावाची बटन त्यावर क्लिक करावं। धन्यवाद।